नमस्कार. हर हर महादेव. आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात जे फक्त कॅलेंडरवरील तारखा नसतात. ते दिवस असतात आशीर्वादाचे, परिवर्तनाचे आणि चमत्कार घडवणारे. आणि त्यापैकीच एक अत्यंत पवित्र, दिव्य आणि जागृत दिवस म्हणजे महाशिवरात्र. महादेव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा हा पावन दिवस, ज्या दिवशी भक्तांची एक हाक सुद्धा भोलेनाथ ऐकतात, ज्या दिवशी केलेली प्रार्थना थेट कैलासापर्यंत पोचते. आईसाठी तिची मुलं म्हणजे तिचं संपूर्ण विश्व असतं. मुलांच्या आयुष्यात सुख असावं, प्रगती असावी, आरोग्य उत्तम असावं, त्यांच्या वाट्याला अपयश किंवा संकट येऊ नये, हीच प्रत्येक आईची मनापासून इच्छा असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल काळजी वाटत असेल, त्यांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, करिअरमध्ये प्रगती होत नसेल, लग्नात अडथळे येत असतील, वारंवार आजारपण येत असेल किंवा नशीब साथ देत नसेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करा. महाशिवरात्री 2026 तिथी व पूजेची वेळ. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र येते. 2026 साली ही पवित्र रात्र 15 फेब्रुवारी रविवारी साजरी केली जाणार आहे. रात्रीचा काळ विशेष पवित्र मानला जातो. विशेषतः मध्यरात्री 12 ते 1 या वेळेत केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते. तरीही तुम्हाला शक्य असल्यास दिवसभरात कधीही श्रद्धेने हा उपाय करू शकता. उपायासाठी लागणारी विशेष वस्तू. या दिवशी तुम्हाला महादेवाला अर्पण करायचे आहे निळ्या रंगाचे अपराजिता फूल. गोकर्ण फूल पण म्हणतात. अपराजिता म्हणजे जिचा कधी पराभव होत नाही. हे फूल विजय, बुद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि दैवी कृपेचे प्रतीक मानले जाते. महादेवाला हे फूल अत्यंत प्रिय आहे. उपाय करण्याची संपूर्ण पद्धत. सकाळी लवकर उठून स्नान करा. शक्य असल्यास पाण्यात थोडे खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाका. स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. देवघरात दिवा लावा. शिवलिंगावर जलाभिषेक करा. शक्य असल्यास दूध किंवा पंचामृताने अभिषेक करा. बेलपत्र अर्पण करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग. निळे अपराजिता फूल स्वच्छ धुवून घ्या. शिवलिंगाच्या जलधारीजवळ ते फूल अर्पण करा. फूल अर्पण करताना तुमच्या मुलाचे पूर्ण नाव घ्या आणि मनोभावे म्हणा, हे महादेव, माझ्या मुलाच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा. त्याला सद्बुद्धी, आरोग्य, यश आणि विजय द्या. त्यानंतर शिवलिंगावर 7 वेळा जल अर्पण करा आणि प्रत्येक वेळी म्हणा, ओम नमः शिवाय. शेवटी हात जोडून शांतपणे प्रार्थना करा. या उपायाचे आध्यात्मिक महत्त्व. अपराजिता हे विजयाचे प्रतीक आहे. महाशिवरात्री ही शिवतत्व अत्यंत जागृत असलेली रात्र आहे. या दिवशी आईच्या मनातून निघालेली प्रार्थना अनेक पटींनी फलदायी ठरते. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. काही महत्त्वाच्या सूचना. घरात 2 मुले असतील तर दोघांसाठी वेगवेगळी फुले वापरा. मुले मोठी असतील तर त्यांनी स्वतःही हा उपाय करू शकतात. मुले दूर असतील तर आई वडिलांनी त्यांच्या नावाने हा उपाय करावा. दिवसभर शक्य असल्यास उपवास ठेवा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. महादेव अत्यंत भोळे आहेत. ते भक्तांच्या भावना पाहतात, दिखावा नाही. मन शुद्ध असेल, श्रद्धा प्रामाणिक असेल तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतील. या महाशिवरात्रीला आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.